शिशुपालाचं वध करत असताना आपल्या कृष्ण परमात्म्याला सुदर्शन चक्र लागून त्याच्या बोटाला जखम झाली. ती जखम बघताच क्षणी द्रौपदीने तिचा नवीन कोरा भरजरी शालू फाडून त्याची चिंदी करून कृष्ण परमात्म्याच्या जखमेला बांधली. त्या चिंदीची जाणीव ठेवून कृष्ण परमात्मा जेव्हा जेव्हा द्रौपदीने त्याला साथ घातली तेव्हा तेव्हा तिच्या मदतीसाठी धावून आला. मग ते दुर्वास ऋषींचं आदरातिथ्य असो, वस्त्रहरण असो किंवा महाभारतामध्ये उत्तरेच्या गर्भात असलेल्या परीक्षित राजाचे संरक्षण असो, प्रत्येक वेळेला कृष्ण परमात्मा आपल्या बहिणीसाठी धावून आला. आणि याच इन्सिडन्सपासून आपण राखी पौर्णिमा दरवर्षी साजरी करतो आणि आपल्या भावाकडे संरक्षणाची अपेक्षा करतो. मैत्रिणींनो, आपला भाऊ आपल्या संरक्षणासाठी नेहमी हजर असतो, पण आपल्या भावाचे संरक्षण कोण करणार? आपल्या भावाचं संरक्षण करण्याची ताकद रामरक्षेमध्ये आहे. म्हणूनच आज राखी पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या भावाच्या भोवती रामरक्षा कवच सिद्ध करणार आहोत. सो ही आगळी वेगळी राखी पौर्णिमा तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत साजरी करायची असेल आणि हे रामरक्षा कवच कसं सिद्ध करतात हे जाणून घ्यायचं असेल, त्याची डिटेल व्हिडिओ लिंक आम्ही तुमच्यासोबत लगेच शेअर करू.